नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहितीही पाहणार आहोत। तिसऱ्या हप्त्या वाटप संदर्भातली महत्त्वाची अपडेट आणि माहितीही आलेली आहे। ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर आता 3000 ऐवजी 4500 रुपये त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमीही आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। महिलांना आता 3000 ऐवजी 4500 रुपये हे आता वाटप केले जाणार आहेत। त्या संदर्भातली महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे। तर ती बातमी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केलेली आहे। तर काय आहे ती घोषणा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर A to Z माहिती तुम्हाला कळून जाईल आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे। कारण आता 3000 ऐवजी 4500 रुपये हे महिलांना थेट खात्यामध्ये येणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीही आलेली आहे। तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 रुपये। संपूर्ण माहिती आपण पुराव्यासह या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पटकन व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकाचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे आणि जी नवनवीन माहिती येत असते संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आपण कळत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावेत। पण 4500 रुपये महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे। तर जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते। अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन ठेवण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करण्यात आला नाही। त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया सुरू करावी लागली। पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता, ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे जमा होतील आणि ते पैसे लवकरच तुमच्या बँक अकाउंटवर येतील। ती कोणती तारीख आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तर 19 तारखेपर्यंत म्हणजेच 14 ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे हे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये, पण 14 ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची ही दाट शक्यता सूत्रांकडून बाळगली जाते। तर 19 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे खात्यावर जमा होऊ शकतात। आणि एक महत्त्वाची माहिती अजून, आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे लागणार आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत। एका व्यक्तीनं त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते। संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर देखील झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकार टाळता यावा याबाबत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलायचं समोर आलं आहे। तर ज्या पती पत्नीनं हा घोटाळा केला होता त्यांना शिक्षाही झालेली आहे। त्यांनी 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसे देखील आलेले होते। तर हा गैरप्रकार टाळता यावा म्हणून सरकारने हा नियम उचलला आहे की आता 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज करण्यास मान्यता दिली होती, पण आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज हा स्वीकारला जाईल। तर नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज हा करावा लागणार आहे। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि 19 तारखेपर्यंत तुमचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत। त्याबाबत नवीन घोषणा आली तर तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा।